भक्त समागमे सर्व भावे हरी, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम किंवा सर्व कामे करी न सांगता, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांशी या, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. जगमादाने गतीचा विचार, जगमादाने गतीचा विचार, जगमादाने गतीचा विचार, जगमादाने गतीचा विचार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांशी या. गजाननं भूतगणादिसेवितं, कफित्तजम्बूफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वंदे महापुरुषते चरणारविंदम. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भक्त समागमे सर्व भावे हरी. मागे जागा भरपूर आहे, एवढी दाटी कशासाठी करत? बसू द्या, बसू द्या, मागे बसू द्या ना. विनंती आहे तुम्हाला, नियोजन चुकीचं नका करू. मागे बसू द्या, किती जागा आहे बघा. आणि या खुर्चीवर बसलेल्या सगळ्या आई मावशी भगिनी ज्या आहेत, थोड्या मागे घ्या खुर्च्या. तुमच्याच हाताने थोड्या खुर्च्या मागे घ्या. विठ्ठल विठ्ठल
भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैष्णव वरिष्ठ वेदनिष्ठ जगत उद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा 4 चरणांचा सर्वतोपरिचित असणारा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं वक्ता म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे. तर आज या ठिकाणी भगवान श्री गणरायाच्या पवित्र सानिध्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय उत्साहात आनंदात हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. भगवान श्री वरद विनायक या ठिकाणी विराजमान आहेत. मागच्या वर्षी तपोपूर्ती महोत्सव आपण या ठिकाणी संपन्न केला आणि यावर्षी तोच उत्सव छोट्या स्वरूपामध्ये 4 दिवसाचा आणि त्या चतुर्थ दिवसीय उत्सवाच्या अंतर्गत आज ही सेवा म्हणजे सेवके करावे सांगितले काम या न्यायाप्रमाणे माझ्याकडे आलेली आहे. वास्तविक पाहता माझा एवढा अधिकार नाही, पण तरी सुद्धा ही सेवा आदरणीय बाबांनी माझ्याकडे सुपूर्द केली. वास्तविक पाहता ज्यांची सेवा या ठिकाणी होती त्यांच्या अधिकाराचा विचार केला तर मी कुठेच नाहीये, पण तरी सुद्धा बाबांचा विशेष अनुग्रह, त्यांचा विशेष स्नेह आणि बाबांनी मला फोन केला आणि बाबांची ही सेवा करण्याचं हे सौभाग्य माझ्या वाट्याला आलं. आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे हरिभक्तीपरायण गुरुवर्य महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक बाबांनी या ठिकाणी मला पुन्हा एकदा या व्यासपीठावर भगवान श्री वरद विनायकाच्या पवित्र सानिध्यामध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सलग 3ऱ्यांदा सेवा करण्याचं हे सौभाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. उलट इथे आल्यानंतर फार जबाबदारीने बोलावं लागतं. इतर ठिकाणी कीर्तन असलं की एवढं प्रेशर येत नाही, एवढा दबाव येत नाही आणि स्वतः बाबा कीर्तनात बसतात. कारण की माझ्या बाजूला पण जे महाराज मंडळी तुम्हाला दिसत आहेत यातील बरेच जण तर कीर्तनकार आहेत, स्वतः वक्ते आहेत. माझ्या समोर बसलेली मंडळी सुद्धा काही कमी विद्वान नाहीत आणि या सगळ्यांसमोर मी वयाने खूप लहान आहे, पण आपल्या अंतकरणाची ही उदारता आहे, ही विशालता आहे की आपण माझे बोबडे बोल ऐकण्यासाठी मला इथे बोलवतात. बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिझे जेवी तद्वत तुमच्याच ताटातलं तुमच्याच मुखात घालावं आणि तुम्ही ते खाऊन माझं कौतुक करावं ही आपली उदारता आहे, आपली महानता आहे. आणि ती सेवा आज पवित्र अशा पर्व काळावर माझ्याकडे आलेली आहे. आज या उत्सवाचा मुख्य दिवस आहे. वास्तविक चतुर्थ दिवसीय हा उत्सव आहे. यामध्ये भजन आहे, कीर्तन आहे, संकल्पपूर्ती गणेश याग महोत्सव सुद्धा आहे. पण या उत्सवाचा जर आपण विचार केला तर रोज 2 कीर्तन आहेत. सकाळी एक कीर्तन, संध्याकाळी म्हणजे तुम्हाला 2 वेळेस श्रवणाची पर्वणी मेजवानी प्राप्त आहे तुम्हाला. आणि अशा या शृंखलेमध्ये आजचा जो दिवस आहे तर उत्सवाचा केंद्रबिंदू ज्याला म्हणायला हरकत नाही असा केंद्रबिंदू म्हणजे गणेश जयंती आज आहे. आज माघ शुद्ध श्री गणेश चतुर्थी आहे आणि आजच्या दिवशी भगवान श्री गणपती बाप्पाचं प्राकट्य झालेलं आहे. आपण स्कंद पुराणामध्ये जर पाहिलं तर असं वर्णन आलेलं आहे की आजच्या दिवशी इतर दिवसांपेक्षा गणेश तत्व हे 1000 पटीने अनंत पटीने कार्यरत असतं. म्हणून कमीत कमी तुम्ही गाणपत्य असो किंवा नसो पण आजच्या दिवशी तरी कमीत कमी भगवान गणरायाचं स्तवन अर्चन पूजन आणि व्रत हे करावं. चतुर्थीचा उपवास करावा जरी वैष्णव असलात तरी, असं वर्णन स्कंद पुराणामध्ये आहे. आणि आपल्या सर्व संतांनी सुद्धा प्रत्येक ग्रंथाच्या प्रारंभी गणरायाचं स्तवन केलेलं आहे. माऊली सुद्धा गोड वर्णन करतात. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोची हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव लेखांगिक भाव जे थलावण्याची शोभा अर्थशोभा
अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदवंदना घर तिची रंगाथिले. माझ्याकडे वेळ कमी आहे, नाही तर भरपूर सगळ्या ओव्या माझ्या पाठ आहेत, सांगायला तेवढा माझ्याकडे वेळ नाही. एक लक्षात घ्या, रामायणाची सुरुवात असो किंवा भागवताची सुरुवात असो किंवा अन्यान्य ग्रंथांची सुरुवात असो, ग्रंथाच्या आरंभी नमन कुणाचं असेल तर ते श्री गणेशाचं आहे. आणि भगवान गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे. तुलसी रामायणामध्ये सुद्धा ग्रंथ प्रारंभ करत असताना गोस्वामी श्री तुलसीदासजी वर्णन करतात. वर्णानामृत संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. वाणी आणि विनायक दोघांची वंदना केली. बरं, या विनायकाचं प्राकट्य कुणाच्या पोटी झालं? भगवान गणपती बाप्पा कुणाच्या पोटी जन्माला आले? शिव पार्वतीच्या पोटी. त्यांचे माता पिता कोण आहेत? शिव पार्वती. एक लक्षात घ्या माय बापांनो, जरा थोडं आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर उमा महेश्वर हे श्रद्धा विश्वासाचं प्रतीक आहे. तुलसीदासजी वर्णन करतात, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भगवान शंकर म्हणजे कोण? साक्षात विश्वास. माता पार्वती म्हणजे साक्षात श्रद्धा, मूर्तिमंत श्रद्धा. श्रद्धा को जन्म लेना पड़ता है, विश्वास को जन्म नहीं लेना पड़ता. श्रद्धा कमी होते, कधी वाढते कधी कमी होते. एखाद्या माणसाची अवगुण दिसली की आपली श्रद्धा, आपण लगेच म्हणतो ह्या महाराजांना किंवा ह्या माणसाला मी खूप मानत होतो, पण आता मात्र मानणं बंद केलं. का केलं? अवगुण दिसले, दोष दर्शन झालं. म्हणजे श्रद्धा घटती भी है, बढ़ती भी है, उसे बार बार जन्म लेना पड़ता है, लेकिन विश्वास अजन्मा तत्व है. म्हणजे भगवान शंकर हे अजन्म आहेत. आणि त्या श्रद्धा विश्वासाच्या पोटी अगोदर पुरुषार्थ जन्माला येतो. पुरुषार्थ म्हणजे कार्तिकेय, आणि पुढे सत्सद विवेक म्हणजेच भगवान गणपती बाप्पा. साक्षात मूर्तिमंत विवेक ज्यांना म्हटलं जातं ते विवेक रूप असणारे भगवान गणपती बाप्पा. बुद्धीची देवता ज्यांना म्हटलं जातं त्या गणरायाचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. वास्तविक देवाचा अवतार होतो, जन्म आपला होतो. लक्षात घ्या, देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि आपलं श्राद्ध एवढा फरक आहे. या जगतामध्ये जीवही येतो, संतही येतात आणि भगवंत सुद्धा येतो. मायाधीन आहे जीव, मायातीत आहे संत आणि मायापती आहे परमात्मा. तो मायापती येतो पण त्याला आणावं लागतं. आणि येला रूपा बळे करुणी खाळे करुणी खळे हरिदासी. आतापर्यंत देवाचे जेवढे अवतार झाले, ऐका, लक्षपूर्वक कीर्तन ऐका, कारण की लोक कीर्तनात बसतात पण कीर्तन त्यांच्यात बसत तुमच्यात बसू द्या, विनंती. तशी आपण जाणकार मंडळी आहात. आतापर्यंत जेवढे अवतार भगवंताचे झाले त्या अवतारांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली, पूर्वपीठिका पाहिली, तर प्रत्येक अवतारामध्ये देवता प्रार्थना करतात, देवा तुम्ही या. देवता असतील, संत असतील, अगोदर विनंती करावी लागते. रामावतारामध्ये सुद्धा तेच दिसून येत. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पाल भगवंता गोद्विज हितकारी जया सुरारी सिंधु सुता प्रिय गंता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम
अर्थ असा की विनंती केल्याशिवाय देव येत नाही, आणि यदा कदाचित आला तरी त्याच्या अवताराचं प्रयोजन ठरलेलं आहे. कुणासाठी येतो? विप्रधेनु सुरसंत हितलीन मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार. हे भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे. परमात्मा गणेश रूपामध्ये असू द्या, राम रूपात असू द्या, कृष्ण रूपात असू द्या, आहे तो एकच. कोई उसे ब्रह्म कहता है, कोई उसे भगवान कहता है, कोई उसे ईश्वर कहता है. प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. भागवतामध्ये वर्णन आहे. भगवान व्यास महर्षी म्हणतात की वदंती तत्तत्व विदस्तत्वम यजज्ञानमद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती शब्दते. असा तो परमात्मा स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. कश्यपाच्या पोटी विनायक नाम धारण करून गणपती बाप्पा प्रकट झाले आणि नरांतक राक्षसाचा वध ज्या दिवशी केला तो दिवस म्हणजे आजचा दिवस, आणि प्राकट्याचा दिवस सुद्धा आजचाच दिवस आहे. तर अशा भगवंताच्या जयंतीच्या या उत्सवाप्रित्यर्थ हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय, आणि त्या उत्सवातली ही सेवा आपल्या सर्वांना प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल तुकोबारांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी भगवान गणरायाचं वर्णन केले. नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत. सर्व संतांनी परमात्मा तुका म्हणे शोधून पाहे, विठ्ठल गणेश दुजाणुहे. काही फरक नाही त्या तत्वामध्ये. तर असो, सांगायचं एकच, सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे त्या अभंगाचा आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये विचार करू, चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंगातील प्रतिपाद्य विषय जर आपण पाहू गेलो तर या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराया भक्ताची महती सांगतात. नवे नवे परमात्मा हा किती भक्तवत्सल आहे, भक्ताच्या किती अधीन आहे, त्याला भक्ताच्या सानिध्यामध्ये भक्ताच्या संगतीमध्ये राहायला किती आवडतं, याचं विश्लेषण तुकोबारांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. एक लक्षात घ्या, संतत्वापर्यंत पोहोचण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबाराया भक्त या दशेतून पुढे गेले. संतत्व तुकोबारांना लगेच प्राप्त झालं असं नाही. संतत्वाचा जो प्रवास तुकोबारांचा होता तो अगोदर भक्त या दशेतून पुढे गेला. एक लक्षात घ्या, जसं शास्त्रामध्ये वर्णन आहे की संसारी लोकांपेक्षा साधक श्रेष्ठ, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ, आणि सिद्धांपेक्षाही संत श्रेष्ठ. भक्ताची महती असेल, भक्ताचा महिमा असेल, पदोपदी गाथ्यामध्ये तुकोबारांनी सांगितलेला. पण हे सांगत असताना यामध्ये कुठेतरी तुकोबारांचा स्वानुभव दिसून येतो. भक्ताची महती कुणाला कळू शकते? जो स्वतः भक्त आहे. भक्ताचा महिमा, भक्ताची दुर्लभ या गती अनेकासी वर्णन करण्यासाठी किंवा महिमा सांगण्यासाठी ती व्यक्ती सुद्धा तेवढीच तोला मोलाची असावी लागते. त्यासाठी स्वतः त्या दशेतून तरीच महिमान येईल कळू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. स्वतः भक्त या दशेतून पुढे गेले. तुकोबारांचं जीवन दर्शन जर आपण पाहिलं ना मायबापांना, तर सुरुवातीला तुकोबाराय आपल्यासारखेच होते, वेगळं असं काही नव्हतं, आपल्यासारखेच होते. सुरुवातीचा कालावधी जर पाहिला तर 12 वर्षाचे होते तेव्हा तुकोबारांच्या सांसारिक जीवनाला प्रारंभ झाला. वयाच्या 17व्या वर्षी तुकोबारांच्या आई वडिलांनी देवाघरी जावं, म्हणजे आई वडिलांचं छत्र वयाच्या 17व्या वर्षी डोक्यावरून नाहीसं व्हावं. आणि त्यावेळेस मग हळूहळू कुठेतरी अगोदर परिस्थितीजन्य वैराग्य तुकोबारांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतं. कधी कधी परिस्थिती सुद्धा माणसाला वैराग्याच्या दिशेने वाटचाल करायला प्रवृत्त करत असते. म्हणून परिस्थितीजन्य वैराग्य सुरुवातीच्या कालावधीत का होईना माणसाला फायदेशीर आहे. म्हणजे थोडक्यात घरच्यांनी ऐकलं नाही की वैतागून कुठेतरी निघून जाणं म्हणजे परिस्थितीजन्य वैराग्य. आलं का लक्षात? आपल्याला वैराग्य कधी येत? तुम्ही जरा होकारार्थी नकारार्थी मान हलवा. आपल्याला कधीच परिस्थितीजन्य वैराग्यच येतं. खरं वैराग्य येतं का? हा, नाही येत आपल्याला. सर्व काही अनुकूल असताना जे वैराग्य येतं ना ते खरं वैराग्य म्हणावं. आता तुम्हीच बघा, अनुकूल स्त्रिया पुत्र अनुकूल राज्य सर्वत्र भोगिले विचित्र नाना भोग. जे देवादिकांना पाहायला मिळत नव्हतं ते राजर्षी भरताला म्हणजे जड भरताला ते दिव्य भोग भोगायला मिळत होते.
जेने दिगमंडळ जिंकिले समुद्र वलयांकित राज्य केले नानाविध भोग भोगिले जे नाही देखिले 18 सुरवरी. भार वनस्पती फुले फळे उळते बाविका पोखराने नदी गंगा वाहती. घरी फुलते या कासया योग सेविती. अठरा भार वनस्पती फुले फळे ओळीती बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती. आता हे वर्णन करण्याचं काय कारण? मदालसा प्रकरणामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी हे जे वर्णन केलेलं आहे हे सांगण्याचं काय कारण आहे? भविष्यात लोकांनी असं म्हणू नये की काय राजर्षी जडभरताला वैताग आला आणि त्यांनी सर्व संघ परित्याग केला आणि वनात निघून गेले. हे सांगण्याचं एकमेव कारण छोडने के लिए कुछ होना भी तो चाहिए. जे लोक म्हणतात मी हे सोडलं मी ते सोडलं त्याला एकच विचारायचं, मैंने ये छोड़ा मैंने वो छोड़ा इसको क्यों नहीं छोड़ा? त्याला विचारायचं. कारण कधी कधी माणसाला त्यागाचा सुद्धा अहंकार होतो आणि ही वास्तविकता आहे मायबापांना. म्हणजे यामध्ये सगळीच माणसं येतात असं मला म्हणायचं नाही, पुन्हा महात्म्याचा साधूचा आपल्याला अनादर करायचा नाही, पण हे वर्णन एवढं विस्तृतपणे करण्याचं काय कारण असेल मला सांगा? 150 एकर जो सोडून आलाय त्याचा त्याग जरा त्याग म्हणावा ना. इथे थोडं सुद्धा आपल्याकडे म्हणून म्हटलं जातं पहले हासिल करो बाद में छोड़ो. और जहां हो ना कहीं भागो नहीं, बस जहां हो वही जागो. जागो म्हणजे झोपेतून नाही, जागो म्हणजे भीतर से जागो. आणि कदाचित त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात मज निरंतर मज निरंतर जागविती. यासाठी संत सानिध्याची आवश्यकता आपल्याला पदोपदी पडते. कारण संत आपल्याला कर्तव्याची जागृती करून देतात, स्वरूप जागृती करून देतात. तू कोण आहेस हे संत सांगतात. आणि हे जेव्हा तुकोबारांच्या जीवनामध्ये हळूहळू परिस्थिती प्रतिकूल होत गेली, हळूहळू तुकोबारा ग्रंथांकडे वळाले. आणि ज्यावेळेस अध्ययन तुकोबारांनी केलं तेव्हा तुकोबारांना भक्तिशास्त्रामध्ये भक्ती कळाली, भक्त कळाले. भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पदवंदन किए नाशत विघ्न अनेक. हे 4 तत्व भक्ती क्षेत्रामध्ये महत्वाचे आहेत. भक्ती, भक्त, भगवंत आणि गुरु या तत्वांचं प्रतिपादन करणारे तुकोबाराय. याचा जेव्हा अभ्यास तुकोबारांनी केला आणि भक्ताची महती तुकोबारांच्या लक्षात आली, त्यावेळेस काही सुज्ञ साधक जगद्गुरु तुकोबारांच्या सानिध्यात आले. आणि ज्यांना भगवत प्राप्तीची लालसा होती, देव आम्हाला भेटावा, भगवंताची भक्ती कशी करावी, भक्ताची लक्षणं काय आहेत, तुकोबारांनी ग्रंथ फक्त पाठ केले नाही बरं, भक्तिशास्त्राचं फक्त वाचून मोकळे झाले असं नाही, अध्ययन आणि चिंतन केलं, मनन केलं.
आचरणामध्ये ते उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुकोबारायांनी केला आणि तो प्रयत्न केल्यानंतर जे लक्षात आलं ते साधकांना तुकोबाराय सांगतात की तुमच्यामध्ये जर ही लक्षणं असतील तर तुम्ही स्वतःला भक्त समजा. भक्त कुणाला म्हणावं फार अवघडात न जाता साधं सोपं सरळ सांगते. अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारी. पहिलं लक्षण काय आहे? अद्वैष्टा, जो कुणाचा द्वेष करत नाही, कुणाही जीवाचा नगडो वर्म सर्वेश्वर. थोडस आपण आतमध्ये डोकावून पाहिलं जरा विचार केला तर लक्षात येईल आपण भक्त आहोत की नाही. हा तर फार पुढचा विषय झाला. पहिलं लक्षण तरी आपल्यामध्ये आहे का याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. द्वेषामधून आपण मुक्त झालेलो आहोत का? राग द्वेष आपल्याला सुटले आहेत का? नाही. भक्त नेमकं म्हणावं तरी कुणाला? लक्षात घ्या, जो देवापासून कधीही विभक्त होत नाही त्याला काय म्हणावं? विषय तोट्याचा झाला नारायण, विषय तोट्याचा झाला नारायण, विषय तोट्याचा विषय विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्याच्या बुद्धीचा विषय नारायण आहे, जो रात्रंदिवस भगवंताचं भजन करतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः, त्याला भक्त म्हणावं. सतत देव सोडून दुसरा ज्याचा विषयच नाही, एक विषय तो सकळांचा हरी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी, त्याला भक्त म्हणावं. आणि अशा भक्ताचं सानिध्य भगवंताला फार आवडतं. बरं, त्या सानिध्यात राहून नेमकं करतो तरी काय? अभंगाच्या पहिल्या भक्त समागमे सर्व भावे हारी, समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, समागमे सर्व भावे सर्व काम करी न सांगता साठला आहे राजा येईल मोठी, साठला आहे राजा सर्व काम करी न सांगता साठविला आहे हृदय समुदे, साठविला आहे हृदय समुदे, हृदय. टाळी वाजवा. वा. याला म्हणावं अवसान. आणि विशेष म्हणजे प्रसंग अवधान, समय सूचकता आहे. नाही, हे ढिल्ले पडले की लय अवघड होतं. मग गायक वादकांची साथ खूप चांगली पाहिजे. ही साथ चांगली असली तर मेलेला कीर्तनकार पण जागा होतो. म्हणजे कोणी मरत नाही, पण जे जरा मरगळलंय बिचारा, थकून आलंय, त्याचे सुद्धा भाग गेला, शीण गेला. म्हणून
असे गायक वादक पाहिजेत. आता आम्हाला सगळीकडेच अशी साथ भेटत नाही बाबा. आपण इथे आलं की म्हणजे आमचा पण शीन भाग पळून जातो दुरून आल्यानंतर. एवढी सुंदर साथ. आणि विशेष म्हणजे बाबांच्या नियोजनामध्ये नेहमी सूत्रबद्धता, शिस्त, वेळेला फार वेळेचं बंधन पाळणं, प्रत्येक गोष्टीचं एकदम आखीव रेखीव नियोजन असतं. इकडचा कागद सुद्धा तिकडे नाही. आणि विशेष म्हणजे एकाच माणसाला सगळ्या कामांचा लोड नाही. प्रत्येकाला कामं नेमून दिलेली असतात. जसे नैमित्तिक देव आहेत ना तसे. याला सूत्रबद्धता म्हणावी. आणि ती सूत्रबद्धता असली की मग येणाऱ्या मंडळीलाही त्रास होत नाही, नियोजन करणाऱ्यालाही होत नाही. म्हणून आम्हाला हा आनंद म्हणजे एवढे टाळकरी त्यात पण गुणीजन, हा आनंद आम्हाला नेहमी रोज मिळत नाही. कधी कधी असे टाळकरी असतात ना, ते बघून असं वाटतं पांडुरंगा याच्यापेक्षा चिकनगुनियाची साथ बरी. इतकी विचित्र साथ असते. असो, सांगायचं काय काय प्रमाण दिलं होतं? अभंगाचं पहिलं चरण. मला तेच बघायचं होतं तुमचं किती लक्ष आहे. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व कामे करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम. हे 2 पाठ आहेत. गाथ्यामध्ये आपल्याला पाठभेद दिसून येतो. गंगू काका शिरवळकर आणि देवडीकरांचा गाथा आपल्या संप्रदायामध्ये शुद्ध प्रमाणभूत मानले जातात. त्याच्यामध्ये दोन्ही पाठ आपल्याला पाहायला मिळतात. परमात्मा भक्ताच्या समागमात राहतो. नवे नवे भक्त हा भगवंताच्या समागमात राहतो. एकमेकांसाठी हे परस्पर पूरक आहेत. मनसा वाचा कर्मणा देवाच्याच समागमात जो राहतो तो भक्त, आणि सतत जो भक्ताच्याच समागमात राहतो तो भगवंत. दोघांनाही लागू होते. भक्ताची संगती देवाला फार आवडते. का भक्ताची संगती आवडते? स्वाभाविक आहे. व्यवहारामध्ये जसं आपल्याला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीचा सहवास आवडतो की नाही, त्या व्यक्तीची संगती आवडते, त्या व्यक्तीशी बोलायला आवडतं, तसं देवाचं आहे. भगवान स्वतः सांगतात, उद्धवा बाकीचे मला कोणी आवडत नाही, माझ्या जवळची माणसे मला आवडत नाही. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकर न च संकर्षणो न श्रीर नैवात्मा च यथा भवान. मला माझे आत्मज, माझी आत्मजा हे मला कोणीच आवडत नाही. ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, त्याचे लळे मी पूर्वी सकळ. परिभक्तांच्या आईसी प्रबळ नवी प्रीती कल्लोळ तयासी. असो ब्रह्मयाची आईसी कथा, संकर्षण माझा ज्येष्ठ भ्राता. परिभक्तांच्या आईसी सर्वता नव्हे प्रीती तत्वता तयासी. त्याही पुढे जाऊन सांगावं, रमा माझी पट्ट राणी, ते म्या सेवीसी लाविली किरचरणी. खांदी वाहिल्या गवळणी भक्त श्रोमणी गोपिका. भक्ताहुनी देवा आवडते काही, भुवनी नाही आनंद, भुवनी नाही आनंद दे. भक्ताहुनी देवा आवडते काही, हे त्रिभुवनी नाही आनंद, त्रिभुवनी नाही आनंद. म्हणून भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. भक्त हे प्राणापेक्षाही जास्त आवडतात. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसेते. आणि एवढे आवडणारे ते भक्त, त्यांची संगती आवडते. बरं, त्यांच्या संगतीत राहून गप्प बसत नाही. काय करतो? एवढा भक्त वत्सल आहे, एवढी करुणा आहे भगवंताच्या अंतकरणामध्ये की भक्ताची सेवा करण्याची संधी देव सोडतच नाही. भक्ताचं जे काही काम असेल ते काम देवाने सेवकाप्रमाणे करावं. आते भक्ताची या घरी, आते आते भक्ताची या घरी,
असे भक्ताची ये घरी का मन सांगता करी. भक्ताच्या घरी राहतो. आता देवाला स्वतःला राहण्यासाठी घर नाही का? होय लोणीच्या मावशा, काय वाटतं तुम्हाला? देवाला स्वतःला राहण्यासाठी घर नाही का? स्वतःचं घर एवढं आवडत नाही, पण भक्ताचं घर देवाला फार आवडतं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. आता कथाभाग तुम्हाला सर्वांना माहिती, थोडंसं तात्विक बोलते. प्रश्न असा उद्भवतो, भक्ताचं सानिध्य देवाला आवडतं, भक्ताची संगती देवाला आवडते, म्हणून भक्ताच्या सानिध्यात देव राहतो, ही देवाची काय भक्त वत्सलताच आहे. पण भक्ताच्या सानिध्यात राहून भक्ताचं काम करताना भक्ताच्या जातीपातीचा विचार देव करत असेल? म्हटले नाही. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया. एका श्लोकामध्ये शास्त्रकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं. भक्ती क्षेत्रामध्ये भक्ताचा स्वीकार करत असताना भक्ताच्या जातीपातीचा विचार देव करत नाही. कशाचा विचार करतो? तर फक्त त्याच्या वृत्तीचा विचार देव करतो. त्याची वृत्ती माझ्या जवळ आहे की नाही, कृतीचा विचार करत नाही, पण वृत्तीचा विचार मात्र करतो. आणि म्हणून व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का कुब्जायाः किमु नाम रूपा अधिकं किं तत्सुदां नो धनम. का जातिर्विदुरस्य यादव पते उग्रस्य किं पौरुषम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणै भक्ति प्रियो माधवः. याचा अर्थ असा, व्याध का आचरण, ध्रुव जी की आयु, गजेंद्र की विद्या, सुदामा का धन, उग्रसेन का पौरुष भगवान ने नहीं देखा. फक्त काय पाहिलं असेल तर फक्त भाव भगवंताने पाहिला, दुसरं काही पाहिलं नाही. म्हणून रामायणामध्ये सुद्धा तुलसीदासजी वर्णन करतात, जाती पाती कुल धर्म बडाई, जाती पाती कुल धर्म बडाई, धन बल परिजन गुण चतुराई, धन बल परिजन गुण चतुराई. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय जय राम. जाती पाती कुल धर्म बडाई. किती गोष्टी झाल्या? 10. जरा मोजत चला. जाती पाती कुल धर्म बडाई, धन बल परिजन गुण आणि चतुराई. किती गोष्टी झाल्या? 10. मुलीचं लग्न करायचं असेल तर याचा विचार केला जातो. कन्यावर येते रूपम, माता वित्तम पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे. एक काळ होता लोकांना मुलीच्या लग्नाचं फार टेन्शन यायचं. आता मुलीच्या लग्नाचं टेन्शन नाही. मी बोलायच्या आधीच तुम्ही बोलताय. फार कठीण काळ आहे महाराज, काय बोलावं. शेवटी असंच म्हणावं लागेल, काला ये तस्मै नमः. सर्वच बाबतीत तुलसीदास कह गए सभी से, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना पानी और कौवा मोती खाएगा. जटा जूट को रखने वाला तपसी यहाँ कहलाएगा. भक्ष अभक्ष को नहीं जाने वो जन पूजा जाएगा. विधवाओं का रूप खिलेगा, विधवाओं का रूप खिलेगा, विदुषी मुख मुरझाएगा, उल्टी सीधी बात करे जो वक्ता वही कहलाएगा. इतना ही नहीं, दीन दुखी जनता को राजा नोच नोच कर खाएगा. दीन दुखी जनता को राजा नोच नोच कर खाएगा. रक्षक ही जब भक्षक होंगे तो किसको कौन बचाएगा. म्हणून म्हटलेलं आहे शेवटच्या चरणामध्ये तुलसीदासांनी, हरि नाम लेने वाला कोई बिरला ही बच पाएगा. इसलिए तुलसीदास कह गए सभी से, ऐसा कलयुग आएगा. एक काळ होता, कसं होईल माझ्या मुलीचं, कसं होईल माझ्या मुलीचं. एक काळ होता मुलं मुलींना रिजेक्ट करायचे. आता तोच बदला घेताय की काय काय माहिती, कोणाच ठाऊक. ते म्हणतात ना, केलेलं कर्म भोगावं लागतं. अवघड आहे महाराज, राम ही राखे. असो, माझा मुद्दा काय, मुलीचं लग्न करायचं असेल तर सुभाषित करा सांगता, मुलीला सुंदर पती हवा असतो. कन्यावर येते रूपम, ती रूपाचा विचार करते. माता वित्तम, आईला वाटतं माझा मुलगा कसा असावा, पैसेवाला, माझ्या मुलीची हौस करणारा.
आता सोन्याची हौस करणं फार कठीण झालंय. किती ग्रॅम आहे, किती तोळा आहे, हा काय किंमत आहे सोन्याची? 1.5 लाख झालं का? अरे बापरे, अवघड आहे. आपल्याला वाटतं माझ्या मुलीची हौस, आता हौस करणं फार कठीण आहे महाराज. आता रावणासारखं तर आपलं होऊच शकत नाही. आपल्याला फक्त सोन्याची हौस आहे, पण रावणाकडे सोन्याचं हौस आहे. बऱ्याच जणांना लेट कळालं. विठ्ठल विठ्ठल. माता वित्तम, आईला वाटतं पैसेवाला माझा जावाई असावा. पिता श्रुतम, पित्याला वाटतं शिकलेला, सुसंस्कृत, सुशिक्षित असावा, विद्वान असावा, जाणकार असावा, विचारक, साहित्यिक, लेखक, दार्शनिक असावा, असं बापाला वाटतं. आणि इतरांना काय वाटतं? बांधवा कुलमिच्छन्ति, आपल्या बंधू बांधवांना, भाऊबंद, भांडण झाल्यावर एकमेकाच्या घरी येणं जाणं बंद, भाऊ बंद. भावकीन गावकी महाराज कुणाची होत नाही, अवघड आहे. बांधवा कुलमिच्छन्ति, ते म्हणतात चांगलं कुळ आहे का मुलाचं, गावात नाक आहे का यांना? नाक म्हणजे हे नाही, ते नाक, कळालं तुम्हाला? यांची पदप्रतिष्ठा बघा. आणि मिष्टान्न मितरे जना, जे बाकीचे येतात ना वराडी, त्यांना फक्त ह्याच्याशी घेणं देणं असतं, हे चांगलं आहे का? लोक तर मेल्यावर सुद्धा सोडत नाही, जिवंतपणी सुद्धा गेलाय मेलाय त्याचं जाण्याचं दुःख नाही, उलट म्हणतात फार उन्हाळा आहे, मठ्ठा ठेवला असता तर बरं झालं असतं. आणि हे वाक्य फार प्रसिद्ध व्यक्तीचं आहे, याची जाणीव तुम्हा सर्वांना आहेच म्हणा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मिष्टान्नाचा विचार बाकीचे करतात. मला सांगायचं काय, व्यवहारामध्ये या गोष्टींचा विचार केला जातो, पण अध्यात्म जगतामध्ये या गोष्टींचा विचार परमात्मा करत नाही. फक्त काय, त्याचा भाव, त्याचं प्रेम, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देवा कारणे भाव तस्मात, काही न द्यावे लगे फारसे वित्त, झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा, देवा कारणे भाव तस्मात, देवा कारणे भाव तस्मात. काही न लगे एका भावाची कारण, काही न लगे एका भावाची कारण, काही नव्हे बाबाची
निघाली की काय असं वाटायला लागले. प्रमाण संत वाङ्मय एवढं व्यापक आहे. बारिधी, बारिधी म्हणजे काय? सागर. सागरासारखं संत वाङ्मय आहे. किती प्रमाण द्यावेत. मला बोलायला सुद्धा संधी ही मंडळी देणार नाही, एवढा पाठ आहे यांचा. हा, तेच बघते मगापासून, पण म्हटलं हो द्या. काय? देवा कारणे भाव तस्मात किंवा काही न लगे एक भावची. देवाला फक्त भाव पाहिजे. भावोही विद्यते देवो तस्मात भावोही कारणम. भावे गावे गीत तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. भरपूर प्रमाण आहेत. हा, भरपूर काही आहे. आता जे तुमचं पाठ आहे ते माझं पाठ नाही, जे माझं पाठ आहे ते तुमचं पाठ नाही. या जगात परिपूर्ण आहे तरी कोण? हा, म्हणूनच तुम्ही आम्ही खेळी मुळी. जिथे कमी तिथे तुम्ही, आणि जिथे म्हणजे चालूच आहे. माणूस हा परिपूर्ण नाही. असो, सांगायचं काय? देवाला भाव पाहिजे. बरं खरं सांगा मंडळी, फक्त देवालाच भाव लागतो का? आपल्याला सुद्धा भाव दिला तर किती छान वाटतं. भाव प्रत्येकाला, आणि भाव नाही दिल्यावर तोंड किती उतरतं. हा, विचारूच नका. मला जयहरी सुद्धा घातला नाही. अरे पण तू आहे कोण? हा, माणसाचं कमीत कमी असं म्हटलं जातं जिल्ह्यात तरी नाव असावं. माणसाचं जिल्ह्यात तरी नाव असावं. नाही जिल्ह्यात, कमीत कमी तालुक्यात तरी. नाही तालुक्यात, कमीत कमी आपल्या गावात तरी. नाही गावात, गल्लीत तरी. नाही गल्लीत, घरात तरी. नाही घरात, बायकोच्या मनात तरी. तिच्याही नाही तर स्वतःच्या मनात तरी. मग कधीतरी विचार करा, ज्याच्याकडून मान सन्मानाची अपेक्षा आपण करतो, आपण त्या लायक आहोत का? एक लक्षात घ्या, मागून कधीच मान सन्मान मिळत नाही. आणि एक लक्षात घ्या, यदा कदाचित मान सन्मान जरी मिळाला तरी तो पचवणं सुद्धा फार कठीण आहे. तो सगळ्यांनाच पचवता येतो असं नाही. लोकपूज्य आणि लोकप्रतिष्ठित होते दक्ष महाराज, प्रजापती दक्ष. त्यांचं वर्णन करताना रामायणामध्ये तुलसी म्हणतात, तुलसीदासजी वर्णन करतात की बड अधिकार दक्ष जब पावा अति अभिमान हृदय तब आवा. पण काय झालं? मिळालेला सन्मान पचवता आला नाही, म्हणून स्वतःच्या पित्याचा भर सभेमध्ये अपमान केला. भगवान शंकराची सुद्धा निंदा केली आणि आपल्याच जावयाला अपमानित करण्यासाठी यज्ञासारखं सत्कर्म केलं. परिणाम सत्कर्म सफल झालं नाही, उलट असफलता वाट्याला आली आणि बकऱ्याचं तोंड लावण्यात आलं. हे सगळं कशामुळे घडलं? सन्मान प्राप्त होतो तो भाग्याने. जे काही प्राप्त होतंय आपल्याला ते भाग्यानेच प्राप्त होतं, प्रारब्धाने. प्रारब्धची जोडे धड, प्रारब्धची वाढे मान. म्हणून ओढून ताणून कोणीतरी आपल्याला हात जोडावं, ते दुसऱ्याने सांगावं, मग त्याने हात जोडा, याला काही अर्थ नाही. जेवढं आपल्या प्रारब्धात आहे तेवढं तर मिळणारच आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. समय से पहले और भाग्य से ज्यादा कभी किसी को कुछ नहीं मिलता. मी नेहमी सांगत असते कि इस दुनिया में जन्म लेने के बाद इंसान को अपनी किस्मत से कुछ कुछ मिलता है. लक्ष्यपूर्वक ऐका, अपनी किस्मत से कुछ कुछ मिलता है. प्रयास करो तो बहुत कुछ मिलता है, लेकिन सब कुछ कभी नहीं मिलता. सर्व कुणाला मिळालंच नाही या जगामध्ये. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला जर कोणी भाव दिला तर खूप छान वाटतं, पण देवाला भाव म्हणजे कोणता भाव? इथे भाव म्हणजे अनुराग, प्रीती, हे अपेक्षित. आणि तो भाव ज्या भक्तांमध्ये आहे ते भक्त देवाला फार आवडतात आणि त्या भक्ताच्या सानिध्यात परमात्मा राहतो. त्याचं जे काही काम असेल ते काम करतो. आतापर्यंत कुणाचं काही काम केलं का? तर याचा पुरावा देण्यासाठी अनेक प्रमाण, अनेक अभंग आपल्या संत वाङ्मयामध्ये दिसून येतात. हाच जो अभंग आहे, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी कुंचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी. चर्मन मुलागे रोहिदासा संगे कबीराचे मागे. शेली वेणी सजन कसाया विकुलागे. मास माळे सावता सुकुरपुलागे. नरहरी सोनारा घुडू फुंकुलागे. चोख्या मिळ्या संगे ढोरे ओढी. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. एवढी कामं केली. तुम्ही माझ्यासोबत म्हणताय म्हणजे तुमचा पाठ आहे, पूर्ण सांगायची आवश्यकता नाही. यामध्ये शेवटी वर्णन आहे, याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. एक चरित्र तुम्हाला सांगते, भजन करा. विठ्ठल विठ्ठल ऐकून या चोखा करीत विचार. ऐकून या चोखा करीत विचार.
चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांतपण करावं. काय करावं? चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार, हाकामारी, ही देवाची भक्त वत्सल. चोखोबारांची पत्नी सोयराबाई नाव होतं. गर्भवती होती. 9 महिने पूर्ण होणार होते, बाळाचा जन्म होणार. एके दिवशी चोखोबारांना म्हणते, स्वामी 9 महिने आता पूर्ण होतील, आपल्या बाळाचा जन्म होईल, माझ्याजवळ एखादी स्त्री असावी, माझी सेवा शुश्रूषा करण्यासाठी एखादी स्त्री माझ्याजवळ असावी. परक्याला बोलवण्यापेक्षा, दुसऱ्या कोणत्या बाईला बोलवण्यापेक्षा तुम्ही माझ्या नणंदबाईला घेऊन या. नाव होतं बहिणीचं निर्मला. काय नाव होतं? निर्मलेच्या गावी जा आणि त्यांच्या ताईच्या गावाला जाऊन तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन या. आई कोणी या चोखा करीत विचार, कोणी आईसा घोर वागवावा. न पुसता गेला बहिणीची या गावा, आनंदे केशवा आळवीत. चोखोबाराय निघाले, होकार दिला, ठीक आहे जातो, घेऊन येतो. निघाले, पण पायाला वळण पडलेलं होतं. कशाचं? पंढरपूरला जाण्याचं. पडिले वळण, चांगलं वळण पडलेलं होतं. म्हणजे मला काय बोलायचं हे सांगायची पण गरज नाही तुम्हाला, तुमचे चेहरेच सांगतायत. म्हणजे तुम्ही स्मित हास्य करून सांगून दिलं की आमचे वळण काही चांगले. ऐका, आपल्या इंद्रियांना चांगलं वळण असलं पाहिजे मायबापांना. एक वयस्कर बाबा होते. म्हटलं बाबा, आता तुम्ही 60च्या पुढे गेलात, पाल आता गाल खोबऱ्याची वाटी झाली, आता तरी तंबाखू खाऊ नका. खूप सांगितलं. म्हणले ताई तुम्हाला काही माहिती आहे का, ज्ञानेश्वरीमध्ये तंबाखूचं महत्व आहे. म्हटलं ज्ञानेश्वरीमध्ये? माझ्या वाचनात कसं नाही आलं? आहे म्हणे, किंबहुना अर्जुना, जो तंबाखूला लावीन चुना, तो माझा मित्र जुना, जान कलियुगी. 19व्या अध्यायामध्ये अशो होई. म्हटलं बाबा, अहो आयुष्य चाललंय आमचं, 19वा अध्याय जर अस्तित्वात नाही तर ओवी कुठून येणार? म्हटलं आता ऐका, सोडून द्या तुम्ही हे व्यसन. नाही नाही ताई, काय करावं, बरंच प्रयत्न करतो पण ते व्यसन सुटतच नाही. खूप प्रयत्न केला, काय करणार, प्रमाण पाठच करून ठेवलेलं होतं. पडिले वळण इंद्रिया सकळा. म्हटलं एक सांगू का, पडिले वळण नाही, पाडिले वळण. काय पडिले वळण म्हणतात मला सांगा? जेवढे वळण आपल्याला आहेत, बरं एवढं तर माहिती, नेहमी कीर्तन आपण ऐकतो, इंद्रियांच्या माध्यमातून हे मन सुख मिळवण्याचा प्रयत्न करतं. या मनाचा स्वभावच आहे हा मायबापांना. म्हणून तर कबीर महाराजांना म्हणावं लागलं, कबीर यह मन लालची समझे नाही गवार, भजन करने को आलसी खाने को होशियार. या मनाला चांगल्या गोष्टी आवडत नाही. चोखोबारांच्या पायाला चांगलं वळण होतं. पाय बहिणीच्या गावाकडे गेले नाही, पंढरपुराकडे गेले. भगवान विचार करतात, पत्नीने पाठवलंय बहिणीच्या गावाला आणि हे आले माझ्याकडे. देवाने मागचा पुढचा काही विचार केला नाही. भक्त माझ्याकडे आलेला आहे, माझ्या भजनात तल्लीन झालेला आहे. विटेवरून खाली उडी मारली देवाने. लुगडं घातलं, चोळी घातली, कपाळावर कुंकू लावला, केसांचा आंबाडा बांधला, हातामध्ये बांगड्या घातल्या बरं का माता भगिनी, आणि डोक्यावर पदर घेतला. स्त्री ही पदरामध्ये शोभून दिसते. एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगत असते, ज्या बाईच्या डोक्यावर पदर ती करते मालकाची कदर, आणि ज्या बाईच्या साडीला पिन ती करते मालकाची दाना दिन. तुम्हाला नाही सांगत आहे बरं, तुम्हाला नाही बोलत, आमच्याकडचं सांगते. स्त्रीची वेशभूषा कशी असावी? तिला पाहिल्यानंतर रुक्मिणी मातेची आठवण झाली पाहिजे, राधाराणीची आठवण झाली पाहिजे, तिला पाहिल्यानंतर माता सीतेची आठवण झाली पाहिजे, तिला पाहिल्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली पाहिजे, अहिल्यादेवी आठवल्या पाहिजेत. असं तिचं रूप सात्विक असावं. आणि दुसरी गोष्ट, बोडका माणूसही चांगला दिसत नाही. जसं पुरुषांना टोपी असली पाहिजे, तसं स्त्रीच्या डोक्यावर सुद्धा काय असला पाहिजे? पदर असला पाहिजे. म्हणून तर डोक्यावर पदर, साधू संतांविषयी आदर, भुकल्या भागल्याची कदर, आणि डोक्यावर पदर, तिलाच म्हणतात इंडियन मदर, तिलाच भारतीय स्त्री म्हटलं जातं. भगवंताचा शृंगार चालू होता आणि समोरच रुक्मिणी आईसाहेब बसलेल्या होत्या. देवाचा शृंगार पाहिला. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, देवा एक प्रश्न विचारू? हा विचार. आतापर्यंत देवा तुमचे आतापर्यंत भरपूर अवतार मी पाहिले, अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवरू खुण बानली. आतापर्यंत तुमचा कच्छ मत्स्य वराह वामन नरसिंह राम परशुराम कृष्ण बौद्ध कल्की किती अवतार पाहिले.
जय जय मीन वराह कमट नर हरि बलिवामन परशुराम रघुबीर कृष्ण कीरत जगपावन बुद्ध कल की अरुव्यास पृथुहरि हंस मनवंतर यज्ञ ऋषभ हयग्रीव ध्रुव परदैन धन्वंतर एवढे अवतार पाहिले. हे लुगड चोळीचा अवतार पहिल्यांदाच बघतीये. हा अवतार कुणासाठी? भगवान सांगतात चोखोबारांच्या पत्नीचं बाळंतपण मला करायचंय. देवा तुम्ही एका स्त्रीचं बाळंतपण करणार? अहो एका स्त्रीचं बाळंतपण करणं तुम्हाला शोभत नाही. दुसरी गोष्ट तुम्ही पुरुष आहात, हे योग्य नाही. त्यावेळेस भगवान रुक्मिणी मातेच्या त्या मताचं खंडन करतात. रुक्मिणी, कदाचित तू गीतेतला माझा जो शब्द आहे, माझं जे वचन आहे, त्याची विस्मृती तुला झालेली दिसते, त्याचं विस्मरण तुला झालेलं दिसतं. काय सांगितलंय देवा तुम्ही गीतेमध्ये? पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. मी फक्त या जगाचा पिताच आहे असं नाही, या जगाची माता सुद्धा आहे. यैवो 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 धावोनिया विलंब का वाया लावियेला कृपाणे विठाबाई विश्वंबरे भवछेद के कोठे गुंतली समाय विश्वव्यापके विठाबाई विश्वंबरे भवछेद. याचा अर्थ असा की त्याच परमात्म्याला विठाबाई, कृष्णाई, कान्हाई असं म्हटलं जातं. सुंदर ते रूप धारण केलं. चोखोबारायाच्या घरी गेले. योग्य वेळी सोयराबाईंनी त्या मुलाला जन्म दिलेला आहे. बाळ जन्माला आलं. बाळाचं नामकरण भगवंताने करावं. कर्मातून मुक्त झालेले पुरुष चोखोबाराय आणि त्यांच्या पोटी आलेलं पुत्ररत्न म्हणजेच कर्ममेळा. आणि त्या ठिकाणी मुलाचा जन्म झाला. सर्व जातकर्म भगवंताने करावं. अनेक दिवस तिथे राहावं. आणि एके दिवशी भगवान म्हणतात, आता जाते वहिनी आपुल्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. आता हा सगळ्या जगाचा धनी आहे. याचा धनी कोणी आहे का? पण ही देवाची प्रेमाची भाषा आहे. सोयराबाई म्हणते, जाऊ नका, तुमचे भाऊ येतील, तुम्हाला साडी चोळी घेतील, मग तुम्ही जा. नाही म्हटले, रागे भरतील मला धनी माझे. म्हणजे देवाला सुद्धा किती धाक आहे पतीचा. आता हा जगाचा पती आहे, पण भक्ताशी बोलताना हे भगवंताचं प्रेमाचं बोलणं आहे. भगवान निघून गेले आणि चोखोबाराय तिथे आले. हा कथाभाग सांगण्याचा एकमेव माझा हेतू आहे मायबापांनो. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण देवाने करावं, पण कसं? न सांगता. न सांगता ते केलेलं आहे. अशी अनेक काम भक्तांची भगवंताने केलेली आहेत, पण ती न सांगता केलेली आहेत. आणि न सांगता काम करणं हा देवाचा स्वभाव आहे. खरा सेवक, खरा दास तोच आहे जो न सांगता सेवा करतो. देव सांगकाम्या नाहीये. म्हणून तर मीराबाईसाठी प्याला तो विषाचा, लाख्या कोल्हाट्याचा, ढोल पिटी विठ्ठल विठ्ठल. नाथांच्या घरी भगवंताने 36 वर्ष पाणी भरावं, ते सुद्धा न सांगता. अशी अनेक कामं भगवंताने केली. अशा त्या परमात्म्याला, त्या भक्तवत्सल भगवंताला हृदयामध्ये जर भक्ताने साठवलं की साठवल्यानंतर तो परमात्मा हृदयामध्ये राहतो. अभंगाच्या दुसऱ्या
साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. हृदयामध्ये परमात्मा साठवला म्हणजे राहे, साठविला राहे हृदय संपुष्टी. फक्त राहे हृदय संपुष्टी का नाही, बाहेर सुद्धा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. प्रश्न असा उद्भवतो, देव हृदयात नाही का? तुम्ही देवाला हृदयामध्ये साठवा असं म्हणतात. देव हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामो विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, घटघट वासी आहे. असा एकही घट नाही जिथे भगवंत नाही. प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण साठवला म्हणजे तो हृदयामध्ये राहतो. यापूर्वी त्या हरीला कुणी हृदयामध्ये साठवलंय का? तर याच्यासाठी उदाहरण देतात. श्री हनुमंतरायांनी त्या हरीला साठवलं. सर्वांना कथाभाग माहिती आहे. माझी ही वेळ आता संपत आलेली आहे. ज्या वेळेस थोडा एक कथा प्रसंग सांगते, 2च मिनिटात. राम रावणाचं युद्ध जेव्हा झालं, रावण मरण पावला, प्रभू रामचंद्र विजयी झाले, अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर राम राज्याभिषेक झाल्यानंतर एके दिवशी बक्षीस वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात आला. प्रत्येकाने युद्धामध्ये जी कामगिरी केली होती, जो पराक्रम दाखवला होता, त्याचं काहीतरी प्रतीक म्हणून त्याचा सत्कार, त्याला शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन त्याच्या त्या कामगिरीचं कौतुक आपण केलं पाहिजे. कौतुक केलं म्हणजे माणसाचा उत्साह द्विगुणित होतो, ही भावना असते त्या पाठीमागे. सगळ्यांना सर्व काही दिलं, पण हनुमानजीला मात्र काही दिलं नाही. आणि ही गोष्ट खटकली कुणाला? माता सीतेला. माता जानकी म्हणते, प्रभू तुम्ही सर्वांना सर्व काही दिलं, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला बक्षीस दिलं, पण माझ्या हनुमंताला तुम्ही काहीच दिलं नाही, काहीतरी द्या. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, जानकी तुला असं वाटतं का की हनुमंताविषयी माझ्या मनामध्ये हा विचार आला नसेल? अरे माझ्या मनात हा विचार आला, पण माझ्याकडे काय आहे, काय द्यावं त्याला, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. वाल्मिकी रामायणातला एक श्लोक फार महत्वाचा आहे, तेवढा सांगते आणि पुढे जाते. प्रभू रामचंद्र म्हणतात की सीते, त्याचे उपकार एवढे अनंत आहेत माझ्यावर. मी विचार केला की त्याच्या त्या उपकाराच्या मोबदल्यात मी माझे प्राण त्याला द्यावेत, पण प्राणांचा विचार केला तर प्राण फक्त 5च आहेत. बाकीच्या उपकारांच्या मोबदल्यात काय द्यावं? बाकीच्या उपकारांच्या मोबदल्यात उतराई म्हणून काय द्यावं? एकैकस्योपकाराय प्राणान दास्यामि ते कपे शेषस्य होपकाराय भवान ऋणिनो वयम. मी 5 उपकारांसाठी स्वतःचे 5 प्राण देतो, पण बाकीच्या उपकारांसाठी आयुष्यभर त्याचा ऋणी म्हणून राहतो. काय द्यावं त्याला मी? काय? एकैकस्य उपकाराय प्राणान दास्यामि ते कपे. म्हणून रामायणामध्ये एक चोपाई फार सुंदर आहे. सुनु मुनी तोही समान उपकारी, नहीं को सुर नर मुनि तनुधारी. राम सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम, सिया राम जय जय राम. प्रति उपकार करो का तोरा, सन्मुख होईन सकत मन मोरा. सुनु कपि तोहि समान उपकारी, ओम नहीं सुर नर मुनि तनुधारी. राम सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम, सिया राम. सुनमुनी तोही म्हणजे हे हनुमंता, हे कपी, तुझ्यासारखा उपकारी या जगात दुसरा कोणी नाही. म्हणून मी तुझा ऋणी आहे. प्रति उपकार करो का तोरा, सन्मुख होईन सकत मन मोरा. म्हणजे काय? हनुमंतरायांनी त्या हरीला साठवलं. कसं साठवलं? मग माता सीतेने आपल्या नवरत्नाचा हार काढला, तो हनुमंतरायाला दिला. ते मणी फोडले, मण्यात राम आहे की नाही ते शोधू लागले. ते पाहिलं दृश्य माता जानकीला राग आला.
मन्यात काय शोधतो? म्हटले ज्याच्यात राम नाही त्याचं आम्हाला काम नाही, राम शोधतोय. तुझ्यात तरी राम आहे का दाखव. असं म्हटल्याबरोबर आपल्या नखाग्रांनी छाती विदीर्ण करावी. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा पुरुतो मारुतरी यस्य तम वंदे रघुनंदनम. असं राम पंचायतन आपल्या हृदयामध्ये दाखवावं. तर त्याच प्रसंगाचं वर्णन उत्तरार्धामध्ये केलेलं आहे. त्यावेळी प्रभू रामचंद्र हनुमानजीच्या हृदयामध्ये सुद्धा होते. प्रमाण लक्षपूर्वक ऐका. 60वीला राहे हृदय संपुष्टी. छाती विदीर्ण केली तेव्हा हृदयामध्ये सुद्धा परमात्मा होता. आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. टाळी टाळी. गणपती बाप्पा मोरया. साठवीला राहे हृदय संपुष्टी. जनाबाईंनी सुद्धा त्या हरीला साठवावं. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला दाता. परमात्मा हा सामान्य रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्याला विशेष रूपाने साठवा असा अर्थ या चरणाचा होतो. जसं दुधामध्ये तूप आहे, आहे की नाही? लाकडात अग्नी आहे, सुप्त रूपात आहे. दुधावर प्रक्रिया केली की तूप मिळेलच. पण याचा अर्थ असा नाही की दुधात तूप नाही. तसा परमात्मा आहे. फुलामध्ये सुगंध आहे पण दृश्य रूपात नाही, दिसत नाही डोळ्यांना. पण नाही आपण म्हणू शकत नाही. नाकाजवळ फुल नेलं की त्याचा सुगंध आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. तद्वत परमात्मा प्रत्येकाच्या ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. असा तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदय देशामध्ये विराजमान आहे. म्हणून त्याला तुम्ही साठवा विशेष रूपाने. प्रेमाने तो परमात्मा साठवला जातो आणि हृदयामध्ये राहतो. असा तो परमात्मा भक्ताच्या मुखाकडे पाहतो. ज्या वेळेस भक्त त्या भगवंतासमोर जातात तेव्हा मागण्याची आज पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. भक्ताच्या अंतकरणातलं मनातलं जे मनोरथ आहे ते परमात्मा ओळखतो आणि त्याची पूर्तता करतो. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. हा देवाचा स्वभाव आहे. पण खरे भक्त देवाकडे काही मागत नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत. पण आपण जर गेलो का तो देवाला सुद्धा टेन्शन येत असेल. काय मागेल आता काही सांगता येत. आणि आपलं नेहमीच रडगाणं आहेच. हे असंच झालं आणि ते तसंच झालं. एकाचे 2 होऊ दे, 2चे 4 होऊ दे, 4चे 8 होऊ दे. वेल मांडवावर जाऊ दे आणि मांडव मोडून तुझ्या डोक्यात पडू दे एकदाच. हे आपण देवाकडे मागतो. आपल्याला पाहिल्यावर देवाला सुद्धा संकट पडावं अशी आपली मागणी असते. कधीतरी चांगल्या देवाकडे मागा. देवाकडे देवाला मागा, दुसरं काही मागू नका. पण शोकांती काय, आम्हाला देव नको पण देवाकडून सगळं काही आम्हाला हवंय. पण जे खरे भक्त असतात ते आपलं समर्पण देवाला करतात, सर्वस्व देतात. आणि आपण सर्व देतो पण स्व देत नाही. मग त्यामध्ये बळीराजाचं उदाहरण पदोपदी दिलं जातं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, किंवा तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. भाव
भागवते बाप्पा तुका म्हणे जीवा भागवते बाप्पा हे मुनित्या काही न मागते हे मुनिते काहे न मागते हे गाठविला आहे हृदय संबोधे साठविला आहे हृदय संबोधे बाहेर धाकुटे मूर्ती उभा बाहेर बाहेर धाकुटे तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागते साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटे मूर्ती उभा. शेवटच्या चरणामध्ये समर्पणाचा भाव तुकोबाराय व्यक्त करतात की भक्ताने समर्पित असावं. देवाच्या चरणी आपण सर्वस्व समर्पित करावं. स्व शिल्लक राहिला की माणसाचा अभिमान शिल्लक राहतो. म्हणून एकदा का स्वही देवाच्या चरणी समर्पित केलं की मग मैं हूँ श्री भगवान का, मेरे श्री भगवान अनुभव यह करते चलो तज ममता अभिमान. जीवनातला अभिमान, जीवनातली ममता नाहीशी व्हावी यासाठी मैं भगवान का हूं ये अभिमान. कळालं का? मैं भगवान का हूं ये अभिमान. मरताना नाही, अभिमानले. अभिमान कळलं तर ठीक, नाही कळलं तर द्या सोडून, फार टेन्शन घेऊ नका. तर यथामती यथावकाश धावत्या वेगाने अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ व्यास समास पद्धतीने तुमच्या समोर मांडलेला आहे. माझ्याकडे वेळ हा आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तेवढ्याच वेळेचं बंधन आपल्याला असतं. कितीही सांगण्यासारखा विषय असला तरी सुद्धा काही ठिकाणी शॉर्टकट, काही ठिकाणी लॉंग कट घेत घेत आपण इथपर्यंत पोहोचलोत. संकल्पित वेळ असते. वारकरी संप्रदायाचा नियम आहे प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, तमाशा सारी रात.
तर त्या नियमाला अनुसरून वक्त्याला बोलावं लागतं. आज या ठिकाणी श्री वरद विनायक सेवाधाम, लोणी खुर्द, तालुका राहाता, शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर, तर या परिवाराच्या वतीने आयोजित, बाबांच्या या परिवाराच्या वतीने आयोजित या उत्सवामध्ये याही वर्षी भगवान गणरायाच्या पवित्र सानिध्यात ही सेवा करण्याची संधी श्री गुरु बाबांनी माझ्याकडे दिली. त्याबद्दल मी बाबांची ऋणी आहे आणि सदैव त्यांची सेवा मला अशीच प्राप्त होत राहावी ही पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना. आपण सर्व जाणकार गुणीजन मंडळी, विद्वान मंडळी सर्वांनी माझे हे मोडके तुडके बोल ऐकले आणि सगळ्यांनी शांत चित्ताने कीर्तन श्रवण केलं, म्हणून सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देते. सगळीच मंडळी माझ्या संपर्कात होती. इथले जे सर्व विद्यार्थीगण असतील, आदरणीय नाना असतील, ही सगळीच मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण भारत महाराज धावणे असतील, हरिभक्तीपरायण मोरे महाराज असतील, तर ही सगळीच मंडळी सर्वांनी माझ्याशी संपर्क केला आणि इथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने कीर्तन श्रवण केलं. सर्वांना